नमस्कार आणि वेलकम आर्टिक एज्युकेशनमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्हाला सर्वांना एकदा एक विनंती आहे की या आर्टिक एज्युकेशनला तुम्ही जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आज आपण बघणार आहोत की आपण BYOLO ॲपमध्ये अनट्रेसेबल व्यक्ती जो ट्रेसच झाला नाही त्या व्यक्तीचा आपल्याला कुठलाही आता पत्ता नाही, गावातला तुम्ही त्याला कोणी ओळखत नाही, गावामध्ये त्याचं घर नाही, तो कुठल्या तरी कारणास्तव गावात आलता, कित्येक वर्ष झाले असतील आणि त्याचं नाव वगळलेलं नाही आणि आज तो या ठिकाणी उपलब्धच नाही, अशा व्यक्तीचा अनट्रेसेबल या व्यक्तीचा फॉर्म आपण BYOLO ॲपमध्ये कसा भरणार आहोत तर त्यासंबंधीचा हा व्हिडिओ. आपण त्या व्यक्तीचा फॉर्म भरण्यासाठी जाणार आहोत, पण त्याकरिता आपल्याला कोणते कागदपत्र लागणार आहेत तर ते आपण अगोदर बघूया. आता या ठिकाणी आपण त्या व्यक्तीचा पंचनामा आपल्याला लागणार आहे. आता पंचनामा कसा लागणार आहे तर तो तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो. त्या पंचनाम्याचा उपयोग करून तुम्हाला हा पंचनामा आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनखाली तुम्हाला एक लिंक मिळेल. त्या लिंकमध्ये तुम्हाला तो पंचनामा त्या ठिकाणी भेटून जाईल. परंतु त्या पंचनामा तुम्ही ओपन करत त्यावेळेस तुम्हाला तो पासवर्ड मागेल, तर या व्हिडिओमध्ये आपण तो पासवर्ड देणार आहोत. त्यामुळे सगळा व्हिडिओ हा काळजीपूर्वक बघा. आपला जो या ठिकाणचा जो भाग असेल तर या ठिकाणी तुम्हाला 2 टप्प्यामध्ये तो पासवर्ड मिळेल आणि तो टाकून तुम्ही तो पंचनामा डाउनलोड करून त्या ठिकाणच्या त्या पद्धतीचा वापर करू शकता. चला तर आता आपण जास्त वेळ घेणार नाही. त्यासाठी पंचनामा किंवा जबाब आपल्याला कोणता लागणार ते आपण आता बघणार. आपण अशा व्यक्तीचा अगोदर फॉर्म कसा भरणार आहोत ते बघणार आहोत आणि त्याचा फॉर्म भरल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या व्यक्तीचं तुम्ही बघू शकता. यामध्ये आपण त्याच्या व्यक्तीच्या सुरुवातीचा जो भाग आहे तर त्याला आपण काय करणार आहे की या ठिकाणी अनट्रेसेबल म्हणून त्या ठिकाणी आपण त्याला अनट्रेसेबल म्हणून आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत आणि अनुपस्थित म्हणून आपण असा रिमार्क या फॉर्मला टाकणार आहोत. आणि त्याला टाकल्यानंतर त्याचं खालचं डिटेल तर आपल्याला मिळालं तर ठीक आहे, किंवा तो अनुपस्थितच आहे तर इथं आपण त्याचं काहीही लिहू शकणार नाही. येणे करून लिहूया आपण या ठिकाणी, आपली या ठिकाणी साईन करूया आणि मग आपण त्या फॉर्मला अपलोड करण्यासाठी ठेवणार आहोत, जो की आपल्याला तो फॉर्म व त्याचा अनकलेक्टमध्ये भरताना आपल्याला तो अपलोड करावा लागेल. आणि त्यानंतर आपण त्या ठिकाणी आता त्या संबंधित व्यक्तीचा या ठिकाणी आपण गावाचं नाव टाकणार आहोत, आपला विधानसभा नंबर जो असेल त्याचं नाव जे असेल ते, त्या व्यक्तीचा केंद्र क्रमांक, यादीतील अनुक्रमांक, मतदार लिपिक नंबर त्याचा आपल्या यादीतील, आणि त्याला भेट दिल्याचा 3 दिनांकाचा उल्लेख आपण त्या ठिकाणी करणार आहोत की या दिवशी मी चौकशी केली असता, या दिवशी आता हा व्यक्ती बऱ्याच काळापासून राहत नसून तो कायमस्वरूपी स्थलांतरित झालेला आहे आणि तो सदर मतदारात नाव वगळण्यात सकृतदर्शनी योग्य व आम्हा पंचाचा कोणता आक्षेप नाही असा म्हणून आपण पंचनामा घेणार आहोत. आणि यामध्ये अनट्रेसेबल जो आहे तर त्याला आपण क्लिक करणार आहोत. कारण स्थलांतरित जर असेल तर स्थलांतरित व्यक्तीचा स्वतः जबाब देऊ शकतो तो की मला इथं या ठिकाणी नाव ठेवायचं नाही आहे, माझं दुसऱ्या ठिकाणी नाव आहे किंवा काही इतर गोष्टी, किंवा तो स्थलांतरित झालेला त्याचा कुठला आतापत्ता नाही, त्याचं घरामध्ये गावामध्ये कुणी नाही, परंतु तो स्थलांतरित आहे हे लोकांना माहिती आहे फक्त, किंवा त्याचे घरातलं सगळ्या गोष्टी तो विक्री करून प्रॉपर्टी विकून सगळ्या गावामध्ये त्याचं काही ठेवलेलं नाही, त्याचं कुणीही नाही नातेवाईक, अशा व्यक्तीला आपण शिफ्टेड म्हणू शकतो. त्याचं या ठिकाणी आपण क्लिक करू शकतो. त्यानंतर यामध्ये त्या दिवशीचा आपण जो दिनांक आहे पंचनाम्याचा तो आपला यादीचा भाग क्रमांक, विधानसभा क्रमांक, त्याच्यानंतर आपले BYOLOंची स्वाक्षरी आणि त्यानंतर आपण पंचाचे नावं या ठिकाणी लिहिणार आहोत, मोबाईल क्रमांक या ठिकाणी लिहिणार आहोत आणि त्यांच्या स्वाक्षरी या ठिकाणी आपण घेणार आहोत. यामध्ये तुम्ही BYOLO सहाय्यक, ग्रामसेवक, कोतवाल, पोलीस पाटील, ग्रामविकास अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, BLA हे कुणी असतील तर त्यांच्या या ठिकाणी स्वाक्षरी घेऊ शकता. आणि त्यानंतर हा फॉर्म आपल्याला आता ऑनलाईन कसा भरायचा हे आपण आता बघणार आहोत. आता यामध्ये सगळ्यात अगोदर BYOLO ॲपमध्ये गेल्यानंतर आपल्याला SIR 2026 प्री ड्राफ्ट म्हणून जो ऑप्शन मिळतो त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला हा आतील इंटरफेस ओपन होतो. यामध्ये आपण नेहमी जसं फॉर्म भरतो त्या ठिकाणी फिल इन्युमरेशन फॉर्म आपण असं त्या ठिकाणी म्हणणार आहोत. त्यानंतर त्याला म्हटल्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्या व्यक्तीचे नावं या ठिकाणी आपल्याला तो व्यक्ती इथून शोधायचा आहे. त्याचा जो इन्युमरेशन फॉर्म आहे तो स्कॅन करून किंवा यादीमध्ये त्याचं नाव टाकून किंवा त्याच्या EPICचे 4 अंक शेवटचे टाकून या ठिकाणी आपण तो ट्रेस करू शकतो. आणि मग त्या ठिकाणी तो खाली व्यक्ती दिसेल. आपल्याला तो व्यक्ती दिसला की मग मात्र त्याला आपल्याला खात्री झाली की तोच आहे तर या ठिकाणी आपण त्याला मार्क अनकलेक्टेबल असं आपण त्याला रिमार्क टाकणार आहोत. आणि मग मार्क अनकलेक्टेबल म्हटल्यानंतर आपल्याला जो पुढचा जो काही टॅब ओपन होतो तो म्हणजे अनट्रेसेबल
तर या अनट्रेसेबलला आपण क्लिक करणार आहोत. या ठिकाणी वरती उल्लेख पण आहे, आय हॅव विजिट 3 टाइम्स. या अनट्रेसेबल आणि ॲबसेंट व्यक्तीच्या बाबतीत आपल्याला हा टॅब वापरायचा आहे. आणि त्यानंतर शिफ्टेड नाही, अनट्रेसेबल अनुपस्थित, उपलब्ध नसलेला किंवा डायरेक्ट गायब झालेला सुद्धा आपण म्हणू शकतो, की मतदान काही काळापुरतं राहिला आणि लगेच इथून कायमस्वरूपी निघून गेला. त्यानंतर रिझन जे आहे तर संबंधित व्यक्तीची शहानिशा केली असून संबंधित व्यक्ती हा गावामध्ये राहत नाही. तसेच पंचासमक्ष आम्ही याची गावकऱ्या किंवा प्रतिष्ठानाची चर्चा केली असते, याचा कोणीही कुठलाही त्याचा रेकॉर्ड या ठिकाणी उपलब्ध नाही, म्हणून तो अनट्रेसेबल आहे, या ठिकाणी तो ॲबसेंट आहे असं रिझन आपण त्या ठिकाणी 50 शब्दात मांडणार आहोत. आणि नेहमीची पद्धत तीच, त्याचा इनोमरेशन फॉर्म आपण तो भरलेला अपलोड या ठिकाणी करणार आहोत. आणि त्यानंतर त्याचा जो पंचनामा केलेला आहे आपण, तर तो पंचनामा मात्र पंचसमक्षाचा या ठिकाणी आपण अपलोड फ्रंट साईड या डॉक्युमेंटमध्ये आपण सबमिट करणार. आणि शेवटी सबमिट हे बटन क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म सक्सेसफुली म्हणून तो फॉर्म आपल्याला रिमार्क येणार आहे. अशा पद्धतीनं अनट्रेसेबल व्यक्तीचा फॉर्म आपण अशा पद्धतीनं भरू शकतो. तर त्याकरिता हा व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या शंका नक्कीच क्लिअर झालेल्या असतील असं मला अपेक्षा करतो. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांनासुद्धा शेअर करा. तुम्हाला ही जर कोड फाईल पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला ग्रुप जो आहे त्या ठिकाणी तुम्ही त्या जॉईन होऊन कमेंट करू शकता. तुर्तास एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.